नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, सनातन धर्मात उपवास आणि सणांना खूप महत्त्व आहे। वर्षातील प्रत्येक महिन्यात काही ना काही सण नक्कीच असतो। ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार उपवास आणि सणांमध्ये पूजा आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे। पण उपवासाच्या वेळी शारीरिक संबंध ठेवावे की नाही हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत। उपवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, परंतु असे असूनही व्यक्तीकडून काही चुका नक्की होतात। उपवासाच्या वेळी पवित्रतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे, परंतु पती पत्नी नेहमी विचार करतात की उपवासात शारीरिक संबंध ठेवता येतील की नाही। तर आज या लेखात आपण जाणून घेणार आहोत की उपवासाच्या वेळी जोडप्याने शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य। शारीरिक संबंधाबाबत काही खास गोष्टी धार्मिक मान्यतांमध्ये सांगितल्या आहेत। मान्यतेनुसार हिंदू धर्मात उपवासाच्या वेळी जोडप्याने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू नयेत। यासोबतच या सर्व गोष्टींचा विचारही करू नये। उपवासाच्या वेळी स्त्रीने शारीरिक संबंध ठेवल्यास तिचे शरीर अपवित्र होते असा समज आहे। याशिवाय त्यांना उपवासाचा कोणताही लाभ मिळत नाही। उपवास करताना शुद्धतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे असे म्हणतात। उपवासाच्या वेळी शारीरिक संबंध ठेवण्यास शास्त्रज्ञही नकार देतात। शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की उपवासात शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांचे शरीर कमकुवत होते, तसेच शरीरातील सर्व शक्ती नष्ट होते। म्हणून वैज्ञानिकांनी उपवास दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।